नमस्कार मंडळी, मी पूनम तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण रेस्टॉरंट स्टाईलमध्ये तवा पुलाव कसा बनवायचा ते बघणार आहोत. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल असा हा तवा पुलाव तयार होतो. बनवायला अगदी सोपा आहे, अगदी झटपट तयार होतो आणि खायला त्याच्याहून अगदी मस्त चविष्ट आणि चमचमीत असा हा तवा पुलाव तयार होतो. त्यामुळे जरूर एकदा ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. चला तर मग इतर रेसिपीला आपल्या सुरुवात करूया. तर इथे आपल्याला तवा पुलाव बनवण्यासाठी पहिल्यांदा एक वाटण बनवून घ्यायचंय. त्याच्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रकचा तुकडा, 3 ते 4 लाल मिरच्या आणि 1 मोठा टोमॅटो टाकून घेतलेला आहे. हे सर्व आपल्याला मिक्सरला छान असं प्युरी ह्याची करून घ्यायची आहे. एकदम बारीक अशी प्युरी बनवून घ्यायची आहे. तर इथे मी कढईमध्ये 1 मोठा चमचा बटर टाकून घेतलेलं आहे. त्याचबरोबर तेल सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचंय. तेल इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मी 2 चमचे तेल आणि 1 चमचा बटर टाकून घेतलेला आहे. हे छान असं गरम झाल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये 1 मोठा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत. तर इथे जिरे छान असे बटर आणि तेलामध्ये मस्त परतवून घ्यायचे आहेत. जिरे छान असे तडतडल्यानंतर याच्यामध्ये आता आपल्याला बाकीच्या सर्व भाज्या ॲड करायच्या आहेत. तर इथे पहिल्यांदा मी कांदा ॲड करते ह्याच्यामध्ये. तर मीडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे. कांदा अशा पद्धतीने स्लाइसमध्ये कट केलेला आहे. बारीक कापून घेतलेला नाहीये कांदा, तर स्लाइसमध्ये कट केलेला आहे. सुरुवातीला कांदा आपल्याला ह्याच्यामध्ये छान असा 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचा आहे. मस्त असा गुलाबी रंगावरती आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे. अगदीच जास्त लाल होईपर्यंत आपल्याला हा कांदा न भाजता अगदी फक्त गुलाबी रंगावरती मस्त 2 ते 3 मिनिटं कांदा परतवून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकताय एक 3 ते 4 मिनिटानंतर कांदा मस्त असा मऊ झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला बाकीच्या भाज्या ॲड करायच्या आहेत. तर इथे मी फरसबी घेतलेले आहे. 1 वाटी फरसबी घेतलेले आहेत. तर फरसबी आणि गाजर ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. भाज्या इथे तुमच्याकडे कोणत्या असतील त्या इथे तुम्ही वापरू शकता किंवा तुमच्याकडे ह्यातली कोणती भाजी अवेलेबल नसेल तर तुम्ही ती स्किप करू शकता. तर गाजर आणि फरसबी ह्याच्यामध्ये टाकून घेतल्यानंतर हे व्यवस्थित छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनिटं मस्त असे हे भाजून घ्यायचं आहे. तर इथे तवा पुलाव बनवण्यासाठी मी जो बटाटा येतो तो बटाटा मी कच्चा न घालता इथे वाफवून घेतलेला आहे. बटाटा आपल्याला इथे वाफवून ॲड करायचा आहे. म्हणजे तो ह्याच्यामध्ये पटकन मिक्स होऊन जातो. तर इथे 2 ते 3 मिनिटं बघू शकताय. भाज्या अगदी मस्त भाजून घेतल्या. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जी आपण प्युरी बनवून घेतलेली होती मिरची आणि अद्रक, लसूण ती प्युरी आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे. प्युरी बारीक करून घेताना आपल्याला ह्याच्यामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाहीये. मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला ही प्युरी अशी छान बनवून घ्यायची आहे. तयार झालेली प्युरी इथं भाज्यांमध्ये टाकून घेतली. व्यवस्थित छान अशी मिक्स करून एक 2 मिनिटं आपल्याला हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. जो लसणाचा आणि अद्रकचा जो कच्चा वास आहे, तो जाईपर्यंत आपल्याला ही प्युरी छान अशी ह्याच्यामध्ये परतवून घ्यायची आहे. तर अगदी मस्त प्युरी परतून घेतली. बघू शकताय तुम्ही कलर किती सुंदर आलेला आहे. तर इथं अशा पद्धतीने मस्त अशी प्युरी परतून घेतलेली आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये बाकीच्या सर्व भाज्या ॲड करायच्या आहेत. तर इथे मी बघू शकताय फ्लॉवर आणि जे बटाटा येतो तो थोडासा वाफवून घेतलेला आहे. तर तो ह्याच्यामध्ये ॲड केला. त्याचबरोबर थोडंसं पनीर सुद्धा ॲड केलेलं आहे. तुम्ही इथे थोडंसं बीट सुद्धा खिसून ॲड करू शकता. त्यामुळे काय होतं, तवा पुलावला मस्त कलर छान येतो आणि अगदी सुंदर असा आपला तवा पुलाव दिसतो. तर इथे अशा पद्धतीने आता आपल्याला ह्याच्यामध्ये 1 मोठा चमचा पावभाजी मसाला ॲड करायचा आहे. त्याचबरोबर पाव चमचा इथे हळद टाकून घेते आणि थोडंसं आपल्याला इथे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. लाल तिखट इथं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता. तुम्हाला आवडत असेल तर वापरू शकता, नाहीतर स्किप केलं तरी काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने बाकीचे सर्व मसाले इथे मी टाकून घेतलेले आहेत. थोडासा गरम मसाला टाकून घेतलेला आहे. त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ सुद्धा आपल्याला ॲड करायचं आहे. जो आपल्याला तवा पुलावसाठी राईस येतो, तो राईस मी ऑलरेडी शिजवून घेतलेला आहे. त्यामुळे राईसमध्ये सुद्धा आपल्याला मीठ येणार आहे. त्यामुळे आपल्याला इथे भाजीच्या अंदाजानुसार जी आपली तवा पुलावच्यात आपण ही भाजी रेडी करतोय, त्याच्या अंदाजानुसार आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे. तर इथे बघू शकताय तुम्ही सगळे मसाले टाकून घेतल्यानंतर मस्त असं आपल्याला हे 2 मिनिटं असं मस्त परतवून घ्यायचं आहे. छान अशा भाज्यांना आपला कलर आलेला आहे. अगदी सुंदर दिसत आहे. बघू शकताय तुम्ही इथे. तर इथे आता आपल्याला ह्या भाज्या मस्त अशा भाजून घेतलेल्या आहेत. बटाटा इथे आपण शिजवून घेतल्यामुळे जास्त वेळ लागत नाही. आता आपल्याला ह्याच्यामध्ये शिजवून घेतलेला जो राईस आहे, तो राईस ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. ज्या पद्धतीने आपण बिर्याणीसाठी राईस शिजवून घेतो, त्याच पद्धतीने आपल्याला हा राईस सुद्धा शिजवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मस्त असं मी ह्याच्यामध्ये जो शिजवून घेतलेला राईस आहे, तो ॲड केलेला आहे. आता आपल्याला अलगद असं मिक्स करून घ्यायचं आहे. जो राईस आहे, तो अगदी मस्त मोकळा शिजलेला आहे. तर आपण जास्तच जर मिक्स करत गेलो तर राईसचे तुकडे पडतात. त्यामुळे आपल्याला अलगद हाताने अगदी हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकताय तुम्ही
अगदी व्यवस्थित असं आपण हे तवा पुलाव आता मिक्स करून घेऊया. अगदी छान असा कलर आलेला आहे. तुम्हाला ह्याच्यापेक्षा अजून छान कलर हवा असेल तर तुम्ही इथे नक्की थोडासा बीटचा वापर करा. माझ्याकडे इथे बीट अवेलेबल नव्हतं त्याच्यामुळे मी इथे बीट वापरलेलं नाहीये. तर अशा पद्धतीने आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर बघू शकता तुम्ही अगदी छान असा मिक्स करून घेतलेला आहे तवा पुलाव. अगदी दिसायलाच किती सुंदर आणि टेम्प्टिंग दिसत आहे. त्यामुळे जरूर नक्की ट्राय करा. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि मस्त असा आपला हा चटपटीत चमचमीत असा हा तवा पुलाव तयार झालेला आहे. नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पूनम रेसिपीला सबस्क्राईब करा, शेअर करा. नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.